तर मंडळी, समीर चौगुले द कॉमेडी स्टार इथे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. ते अण्णाच्या पार्थिवाकडे जात आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन आता ते घेणार आहेत. अरे काय? अरे देवा. अण्णा अण्णा तुम्ही का गेलात अण्णा अण्णा सावरा हो सावरा सावरा स्वतःला सावरा स्वतःला अण्णा अण्णा मला आशीर्वाद द्या मला अण्णा अण्णा गेले ते सावरा सावरा नमस्कार मंडळी. निराशेच्या आजारावर मनोरंजनाचा रामबाण इलाज घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाचे विविध उपचार घेऊन सज्ज असणाऱ्या सगळ्या डॉक्टर्स अर्थात हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाची संजीवनी प्रदान करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका हॉस्पिटलमध्ये तात्यांच्या डिस्चार्जची प्रोसिजर सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा रिचार्ज अनुभवण्यासाठी. आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. काय तरी आजी राहू द्या शांत तुम्ही किती आग्रह करा नाही नाही तात्या आमच्याकडेच राहणार आहेत जिथे ते राहतात. अजिबात नाही अजिबात नाही. तात्या आता सातारला येणार. अरे नाही मोकळे हवेत राहतील निवांतल्या का नको मोकळे हवा आमच्याकडे बरे आहेत ते चांगले राहतात घाटकोपरला. अरे नाही तुम्ही दोघांनी खूप केलंय. तात्या आता आमच्याकडे राहणार. मी घरी आहे वर्क फ्रॉम होम घेतलंय तर मी सांभाळेन. दादा एक मिनिट. तात्यांचे आता पथ्य असणार, खूप गोळ्या आहेत, त्यांचं रुटीन नाही बदललं पाहिजे. मी सगळं बघीन ना ताई. मी पण बघेन की मी सगळं करीन. मी विचारतो तुम्ही काय काय बोलू नका. आता तात्या नाही विचारू आपण. तात्या कुठं राहायचं तुम्हाला? मला इकडेच राहायचंय. काय तरी तात्या तुमचं आपलं मला घरी म्हणजे आपण सगळे एकत्रच राहूया ना. तात्या काय हो, ही सलाईंची बाटली बॅगेत कशा भरली आहे? मला पाणी प्यायला ते थेंब 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 पाणी पडतं मला जाम आवडतं. मग ते थेंब 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 मला ते प्यायला. नाही काय ना, तात्यांना हॉस्पिटल खूप आवडलंय. मग इथला फील पण घरी यायला पाहिजे ना, म्हणून ते घेतलंय सगळं बरोबर. एकदा घरी जातो असं झालं. ऑपरेशन झालं. वॉल इकडून बाहेर येईल. मी काय म्हणतो मेवण्यानू, काय आज तात्यांना डिस्चार्ज मिळतोय. आज रात्री जरा मटणाची पार्टी वगैरे करूया काय? अरे करूया का म्हणजे करायचीच आहे विषय नाही. काय तात्या तात्या म्हणजे नल्लीवाडा एक्सपर्ट आहे. आपटून वाटते. नाही दादा नाही सगळी गोळा करायची एकत्र घरातली बोकाडच कापू. मी करते सगळं करते. दादा ऐकशील का आता माझं? ऐक ना. काय काय तात्यांना नको ना, आताच ऑपरेशन झालंय ना त्यांचं. कशाला उगाच? आपण करू ना. मला पाया सूप पाहिजे. पाया सुद्धा येणार काहीतरी तात्या तुमच्यासाठी बनवीन. नाही पण करूया, पार्टी करूया. आणि पृथ्वी दादा खरंच थँक्यू. हा मला काय थँक्यू नाही खरंच म्हणजे तू वेळेवर हॉस्पिटलला आणलं नसतं ना तात्यानं तर मला माहित नाही. तात्या ए रडू नको ग सोनू, रडू नको गप्प बस. राध्या काय रे तुझ्यामुळं माझ्यामुळे काय? तुझ्यामुळं खरं तर वाचलेत तात्या. मग रडतोयस कशाला? चांगलं आहे ना वाचले तर. मग भरून आले.
हे पण खरं सांगतो मी पण घाबरलो होतो हा. अचानक त्यांच्या छाती दुखायला लागलं ना, ॲम्ब्युलन्स बोलवली, ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं आणि घेऊन चाललो होतो. मध्ये तात्यांची हालचालच बंद झाली. मग दोरा धरला नाकासमोर, दोरा हल्ले ना. मग मी म्हटलं आता काय देवाच्या मनात आलंय, आपण काय करणार. म्हटलं वळवा गाडी घराकडे, नेऊया स्मशानाला आता. दादा तेवढ्याच स्पीड ब्रेकरवर गेली गाडी, हळू चालव असा आवाज आला. बापरे, वाचलं. म्हणजे आहेत जीव आला. जीव आहे म्हटलं. काय म्हटलं तर नशीब म्हटलं चला लगेच आता ॲम्ब्युलन्स घ्या तिकडे दवाखान्यात, बरं करा माझ्या वडिलांना म्हटलं. म्हणजे जवळजवळ यमासोबत मीटिंग करून आले ते. दाजी काय तात्या गावच्या चिंता बाबांची उदी आणलेली अरे काय गरज आहे त्या बाबा. ओ पिचिक पिचिक करू नका तुम्ही, सारखं काय आपल्या बाबांना पिचिक. काय गरज आहे त्या बाबाचं काहीतरी करायची. असू दे. नाही मी नवस बोलले तात्या, मी नवस बोलले. मी सांगितलं तात्या बरे झाले की तात्या 2 हातांवर चालत येतील. ऐका आता, चालेल असं मी तात्या, चालते. तात्या, या बाबाचं काहीतरी त्या बाबाचं काहीतरी सांगत नको जाऊ. कशाला मरायला नवस बिवस करते तो फालतू असं बाबा. नका गोंधू आहे तो. बाबा बाबा करू नको, असं काही करत नाही तो. शांत राहा. असं नका बोलू अरे त्यांना. 2 पायावर चालताना घोडा होतो त्या माणसाचा. गलबतासारखे हलत असतात. तू त्यांना अरे, एकदा हातावर चालत कधी- नेणार आहेस. नाही तात्या, काही अजिबात असलं काही करायचं नाही. आराम करायचा, मस्त महिनाभर आराम करायचा. छान, काही टेन्शन नाही घेत. तुम्हीच कशाला, तुम्ही सगळे पण आराम करा रे. तू बॅग भरलीस ना तुझी. हा, तशीच आहे ना. आता निघा लगेच. तुम्ही पुढे व्हा. अरे ऐक, मी करतो डिस्चार्ज, बिल पण भरायचंय, सगळं करून मग मी घेऊन जातो घाटकोपरला. तुम्ही जा इकडून. हा, पुढे मी आहे. काय काय येडा आहे काय? काय असं करशील का? एकटाच करशील का सगळं? नाही एकटे नाही, मी आहे म्हंटल ना. थांबता का वहिनी जरा? काय करता, काय बोलतोय मी? ऐकू काय लाजवतोय आम्हाला? नाही. आम्ही काय तात्यांची पूर्ण आहे का? अरे नाही दादा, असं नाही. मी आहे ना नाही 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 ना नाही, दादा. चालणार काय नाही, असं तसलं- आता? तसलं नाही चालणार. हे बघ, जे काय खर्च होईल की नाही सगळ्यांनी मिळून करायचं. अरे नाही, काय गरज नाही. विषय कट. सगळ्यांनी मिळून बोललो करायचं. वाटून नाही मी. नाही नाही नाही. अरे असं काय गरज आहे? ऐक ना दादा, ऐक ना, बरोबर बोलतोय सावत्या दादा. ऐक ना आता, तात्याने काय काय नाही केलं माझ्यासाठी, माझं पण कर्तव्य बनतं की नाही. जावई असलो तरी मुलासारखा आहे, मी खर्च करणार, टेन्शन नाही घ्यायचं. आणि एवढा चांगला माणूस आपल्या आयुष्यात आपण नशीब काढलंय. हो, खरं आहे. पैसे काढायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर, वा वा वा, चांगलंय. पण चला आवरूया आता, चला. सिस्टर त्या आहेत होत्या ना, ते इकडे कुठे गेले त्या? आल्या आल्या आल्या. अरे बाप रे, एवढे जण लकी आता तात्या. हे डिस्चार्ज पेपर हा, द्या, तात्यांचा द्या. प्रोसिजर तुम्ही सुरू करू शकता. हो. हा? बिल भरलं की पेशंटला घेऊन जायला तुम्ही मोकळे. जाताना गोळ्या घ्यायला विसरू नका. हो हो हो, हे गोळ्या घ्या. बरं वाटतंय ना आता तात्या? अरे एकदम जाम भारी. तुझ्या मुलं तुम्ही लवकर बरं झालोय ना गे. असू दे असू दे. सिस्टर सिस्टर, हे दुसऱ्याचं दिलं तुम्ही चुकून बिल, आमचं वाला द्या. नाही हा, ते दुसऱ्याचं आहे, ते चुकलेलं आहे. नाही, हे काय नाव अरुण कदम, बरोबर बिल आहे. 12,74,500. वॉल मधून आवाज यायला लागला. नाही नाही, असं काय रिएक्ट करताय? हे बघ, वेगळंच बिल दिलं. अहो 3% डिस्काउंट दिलाय हॉस्पिटलने पेशंट्स एक्सलंट कॉपरेशन साठी. डिस्काउंट आणि राऊंड फिगर करून अमाऊंट सांगितलेली आहे 12,74,500. एवढं राऊंड फिगर. मला वाटतं राऊंड फिगरच्या नावाखाली एक्स्ट्रा राऊंड पण मारलाय तुम्ही. शून्याला काही किंमत नाही म्हणून कुठं पण चिकटवलाय तुम्ही वाटतं. काय वाटेल ते बिल आणून द्याला आणि आम्ही काय मान्य करू? काय 12,74,000 काय खिशात घेऊन फिरतो का आम्ही? बिल झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. अरे पण याच्यामध्ये बघ, एक मी वाचलं, व्यवस्थित चेक केलेलं सगळं आहे याच्यामध्ये लिहिलेलं. वाचलं कुठे सगळं कुठे मी. बिल गेलेलं आहे, एवढे पैसे तुम्हाला भरावेच लागतील. कसले आता पैसे बिल झालेलं आहे. भरायचे? साधा हार्टचा वॉल आहे, 7 लाख रुपये लावलेत तुम्ही त्याचे. तुम्हाला पैसे द्यावे लागतील 12,74,500. तात्या येतो आम्ही, काळजी घ्या. उगाच उगाच दाजी 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 नाही, घरी कुठं घरी? घरी घरी झालं. मटणाची पार्टी करायची आहे ना. अरे काय बोलताय लागा, नल्ली काय काय गुबडा वडा येणार आहे ती का? नाही सावत्या दादा, ऐक की त्यांच्या दातन नाही ते हाडत तोडवत ते, आपण चलूया. आमचं या, या, आता दात तू काय लागलं का? काय नाही काय नाही, बस प्रश्न दाताचा पण नाही. काय झालं, नवीन ओव्हन घेतलाय घरी आम्ही. ओव्हन घेतला. ते कसं मोदक गरम करायला ठेवले, ते विसरलो आम्ही. अरे मोदक राहिले नाही का? चला ओव्हन लवकर नाही गेलो ना, दादा. लवकर नाही गेलो तर सगळं सारण बाहेर येईल. त्यामुळे कसं ओव्हन दाजी बसा तुम्ही, मोदकाच दगड झाले असतील आता त्यात. ए अरे मुतकाचं आणि दगडाचं नका बोलू रे आता. ते बिलाचं बघा काय ते 12,74,000 कसं होतं बिल? हा, ती पण आहे. मी एकतर नीट बोला माझ्याशी. बरं, नीट बोला म्हणजे तुम्ही काय हे सगळं आम्हाला काय आधीच बोलायचं होतं, कळलं बोललो ना? होतो काय? फसवणूक करता काय सामान्य माणसाची? फसवणूक असली जेव्हा डिसिजन घ्यायचा होता तुमच्यापैकी इथे कोणी नव्हतं. बाबा, याचं सांगू नका, एक मिनिट, हे नाही, एक मिनिट, नाही, याचं सांगू नका, एक मिनिट. नाही, मी- थांब जरा, थांब जरा. आम्ही सगळं विचारून करतो, इथे तुमच्यापैकी कोणीही नव्हतं. अरे पण एका वॉलची किंमत 7 लाख कशी काय असू शकते? तेच सांगतोय दादा, तुला म्हणलं होतं मी साताऱ्यात करू आपण. म्हणलं होतं का नाही तुला? 1.5 लाखात झालं असतं ऑपरेशन. 1.5 लाखाचं काय सांगताय? मला विचार, माझ्या माहेरी 25,000 झालं असतं. मग रत्नागिरीत तर वॉलची गरज पण लागली नसती. अगदीच खरा वॉल लावायचा असेल ना तर बाईकचा वॉल लावू, 500 रुपये लागतात फक्त. रमेश बाईकचं वाल वाचाऱ्या. तात्या पंक्चर काढणार होता
होतास माझा तू शांत व्हा शांत व्हा. अरे गाडीचा वाल माणसाचा वाल काय फरक आहे का नाही? हो हो तात्या, हो. शांत शांत. भडकू नका. गॅरेज मध्ये नेऊन तुम्ही माझं ऑपरेशन करणार होता. तात्या, शांत व्हा शांत व्हा. ते काही का असे ना ते आत्ता सांगून काही उपयोग आहे का? तुम्ही बिल कसं भरणार आहात? कार्डने भरणार आहात कॅशने भरणार आहात? भरायचंच कशाला बिल पण कशाला म्हणजे? बिल- याला काय अर्थ आहे का 12,74,000चं बिल होता का हे फसवणूक आहे सामान्य माणसाची फसवणूक वगैरे बोल मॅनेजमेंटशी जाऊन बोलायचा माझ्याशी बोललो होतो बोलायचं. मॅनेजमेंटचे हे काहीतरी तुम्ही फालतूचे पैसे लावलेले दिसतंय आम्हाला ते सरळ सरळ फालतूचे कसले पैसे लावलेत? एक मिनिट, कोणाला एक- विचारून लावलात आवाज- तुम्ही? आवाज खाली करा, आवाज खाली करा तुम्ही आधी. दादा बीपी वाढेल. हॉटेल असे हातवारे करत थांब ना. बोलतायत. सगळं तुमच्या पेशंटच्या मर्जीने केलंय. त्यांनी जे जे सांगितलंय आम्ही त्याच इन्स्ट्रक्शन फॉलो केलेले आहेत. पण एवढं पैसे लावलेत तुम्ही त्यांना विचारून केलंय हे सगळं. एक मिनिट मिस्टर काय कदम जे काय विचारून तुमचं नाव असेल हे केलंय बघा. काय पण एवढं असतं का 12 लाख त्यांना विचारलं 5 वर्षांचा वॉल लावायचा आहे, 10 वर्षांची गॅरंटी असलेला लावायचा आहे. ते म्हणाले तुमच्याकडचा टॉप क्वालिटीचा लावा. म्हणजे ठीक आहे टॉप क्वालिटीचा लावतो. बरोबर आहे. 50 वर्ष टिकणारा वॉल लावलेला आहे त्यांना. अरे 2 वर्ष म्हातारा टिकल का नाही माहिती नाही 50 वर्षाचा कशाला बॉम्बला लावलाय अरे बाकीचे 48 वर्ष काय गाडी लावायची का चालायची सावत्या दादा, कशाला वहिनी- बॉम्बला लावला? अरे 5 वर्षाचा अवघा वॉल लावायचा 2 वर्ष टिकला असतं म्हातारा 3 वर्ष आम्ही रडत रडत काढली असती दाद्या. अरे, कशाला गरजच नव्हती तुम्ही हे काय बिल लावलंय का काय आता- एवढं असतं का बिल कुठं थांब जरा, थांब जरा, थांब की था. आणखी काय थांब 7 लाख नाही अरे, काय व्यवहार शून्य व्यवहार अरे व्यवहारच 7 लाख नाही म्हणजे 7 लाख झालेत अरे 7 लाख नाही. अरे झालेत ते 7 लाख. अरे ते म्हणतायत मी वाचले झालेत तू म्हणतो तर झालं 7 लाख हे जर झालं कशाचं हे वॉलचं 7 लाख झालं समजा हो. हा? बाकीचं काय 2 लाख ऑपरेशन काय काय डॉक्टरचा हात काय सोन्याचा आहे का कसलं ऑपरेशन काय भाषा आहे बोलायची? बरोबरच आहे बाकीचं 4.25 लाखाचं काय केलं तुम्ही आता सांगायचा हिशोब सांगा, हिशोब. काय केलं उगा आमच्या अंगाला पैसे लावायचे नाहीत अरे अंगाला पैसे लावले साबण आहे. साबण आहे. अंगला टाकतात या मॅडम तुम्ही चिडी मला पण आवाज वाढवता येतो. काय वाटेल असं बोलताय त्याला बसलं. हिशोब सांगा ना आम्हाला कसला काय एवढे पैसे कसले झालेत 4.25 लाख रुपये बघा हॉस्पिटलने सगळ्या फॅसिलिटीज पुरवलेल्या आहेत जसं की? तात्यांना. जसं की आता बस आता मी तुम्हाला सगळं सांगते. हे बघा फक्त ऑपरेशनचा खर्च नसतो. पुढे बऱ्याच थेरपी असतात, बऱ्याच ट्रीटमेंट्स असतात. आमच्याकडनं आम्ही नॅचरली ॲलोपॅथी देतो. हा. पण तरी सुद्धा आमचं कर्तव्य आहे पेशंटला विचारणं. हा. आम्ही विचारलं तुम्हाला ॲलोपॅथी आम्ही देतोच आहोत पण होमिओपॅथी पाहिजे का? हा. तो म्हणाले हो मला साबुदाण्याच्या गोळ्या खायला आवडतात. 4.25 लाख रुपये याचे झालेत नाहीतर काय याचे झालेत हे बघा ह्याच्यासोबत आणखीन बऱ्याच ट्रीटमेंट्स विचारल्या. त्यांना म्हणलं आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण आहे, हवी आहे का? ते म्हणाले मला चाटण आवडतंय. हो हो ते म्हणे चाटण मध्ये थोडस मध टाकलं की चाटायला मला जाम आवडतं आता. म्हणून काय 4 लाखाचं चाटण? तुम्ही या गोष्टीचे 4 लाख लावले आहेत आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. काय बरं आहे म्हणजे अजून त्यांना पुढे विचारलं युनानी ड्रग्स पण हवे आहेत का? तर म्हणाले हो मला 4 घोड्यांची हॉर्स पॉवर पाहिजे. बघितली का म्हाताऱ्याला ह्या वयात मस्ती बघितली का नाही तर काय? हा जीव म्हाताऱ्याचा गाडवा एवढा आहे आणि ह्याला 4 घोड्याची पावर पाहिजे होय कसं- अहो, वडिलांना कसा खाली गप त्यांना विचारलं योगा थेरपी हवी आहे का? हो म्हणाले. सायकोलॉजिकल थेरपी हवी आहे का? हो म्हणाले. मसाज थेरपी हवी आहे का? तर मसाज म्हणून पाहिजे. बघितलं असे जोरात हा असं म्हणाले. त्यांचे टाके निघाले होते त्याचा एक्स्ट्राचा खर्च लागलाय. परत त्यांना विचारलं मसूस कोण हवाय तर रशियन मसूस पाहिजे म्हणाले. मला रशियन आवडतात. म्हणजे लहानपणापासून द ग्रेट रॉयल रशियन सर्कस मी बघितले ना तेव्हापासून मला रशियन जाम आवडतात. हे बोलले मसाज पाहिजे का? मी बोललो फॉरेन. बघितलं म्हणालात ना ते म्हणाले आम्ही तातडीने सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत. आता त्या सगळ्याची बिलं आल्यानंतर तुम्ही नाही म्हणताय. आत्या हॉस्पिटलला आला होतात का गोव्याला आला होतात मजा करायला अरे पण तुला कळत नाही का दादा? अरे मला कळतं एक मिनिट होताच कुठं माझा प्रॉब्लेम नाही लक्ष पाहिजे ना सावत्या, बाई. सावत्या, जबाबदारीवर सावत्या, सोडलं का नाही? सावत्या, सावत्या. जबाबदारीवर आले होते. सगळ्या गोष्टींना ते हो बोललेत माझ्यावरती येऊ नकोस ते हो म्हणालेले आहेत. माझा हाच आक्षेप आहे. सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणता. ही जेव्हा म्हणते मला आईचा हार हवाय तेव्हाच फक्त नाही का म्हणता तुम्ही? हार पाहिजे. म्हातारे हार पाहिजे तुला. तसं नाही तात्या. तिची एकच आठवण आहे ना माझ्याकडे ती तरी राहू दे ना वाचारे. तुम्ही नका ना चिडचिड करू चिडू नका चिडू नका. बिल भरण्याचा विषय ना. नको ना काय गरज आहे याची बिल भरण्याचं काय मला कळतच नाही कशाला भरायचंय बिल हे कशासाठी भरायचंय हे बिल कशासाठी भरायचं? 12,74,000 म्हणजे काय छोटी रक्कम वाटते का तुम्हाला नाही हो अरे वा रे वा तुम्हाला कळायला नको तुम्ही लक्ष द्यायला नको तात्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आम्ही इथं होतो का
सावत्या हेच हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही इथे नसता, तुम्ही इकडे साताऱ्यात जाता आणि मजा करता. मजा करतोय मजा करतो म्हणजे कुठे राहतोस तू? असतोस शेती करतोय इकडे. सगळी एकटा, सगळ्याची शेती एकटा बघतोय. शेतीचं कौतुक सांगू नकोस मला. तू काय पण त्या शेतीचं शेतीचं करतोस? बोलू नको दादा. आणि तू पण काय सारखं सांभाळतो म्हणजे आमचा वेगळा संसार आहे, आता चालू झालाय, कळलं मग ना? आता चालू झालं, मग मला मदत नको जबाबदारी काही. घ्यायला नको ही मोठा जबाबदारी भाऊ मीच म्हणून. घेतलीये. बस आता याच्या पुढे नाही घ्यायची मला एकट्याला जबाबदारी. राहू दे मग. बिल भरायचं असेल सगळ्यांनी मिळून भरायचं. सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढा आणि बिल भरा. अरे संबंधच नाही रे. कसा संबंध मी नाहीये? 1 रुपया देणार नाही. का नाही देणार? का नाही देणार म्हणजे? हळू बोला. नाहीच देणार. हळू अरे बोला. 12 लाख रुपये भरून ह्यो माणूस घरी न्यायचा लायकीच आहे का? सावत्या कसं बोलतोय? काय बरोबर बोलतोय मी? बरोबर आहे. काय बस तू अजिबात मध्ये बोलू नको. बरोबर बोलतोय मी. अहो, हळू बोला. तो थांबा जरा तुम्ही. काय सर माग काय केलं माझ्यासाठी आजपर्यंत? आ सगळं काय केलंय ते ह्याच्यासाठी केलंय तुम्ही लहानपणापासून. माझ्यावर येऊ बोललास. नकोस. बरोबर बोलतोय मी. लहानपणापासून बघतोय या. सायकल आणली, कुणाला आणली तर थोरल्याला आणली. त्याच्या आईला थोरला 2 वर्ष चालवणार मग ती सायकल माझ्याकडे, तर त्याला एकच चाक राहिलंय. अरे सायकलचं सोडा चला बोंबलू द्या चड्डी. चड्डीला पण एक चाक होतं. अरे दाजी काय काय करताय दाजी? दाजी तुम्ही दाजी आहे म्हणून वाचलाय बरं का. उसातनं टायर घेऊन पळावला असता तुम्हाला. दाद्या, सपक सांगतोय. पण सांभाळून बोल. आणि सांभाळून बोलतं काय मग? यार ह्याच्या देव जागायचं मी. ही पण मोठ्या ह्यानं सांग. अरे इलास्टिक मस्त आहे. अरे इलास्टिक मस्त आहे. चडीला भोका आहे ती खाली सगळी. ही जागा आहे का इकडे बोलायची? जागा आहे तर काय मग काय काय मला बोलायला लावू नका आता कोणी सांगतो. बोलायला लावून एवढं सगळं- रुपये देणार नाही तिकडे बघा तुमचं काय अरे करायचं. बाबा, बाबा. नाही नाही बरोबरच बोलते ते. काय चुकीचं बोलतात सांगा तात्या. काय केलं तुम्ही यांच्यासाठी? तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आणि सांगितलं बिझनेस साठी थोडस पैसे द्या म्हणून. तुम्ही काय बोललात? नाही मला फिरायला थायलंडला जायचंय. काय केलं सांगा या माझ्या नवऱ्यासाठी? तर मग असं काय केलं आमच्यासाठी तरी? काय केलं वहिनी? एवढं ओरडून ओरडून सांगते ते. काय केलं तात्या तुम्ही हळू माझ्यासाठी? बोला, हळू बोला सगळेजण. नवऱ्याला 3 लाख रुपये मागितले होते तुमच्याकडे. घर घ्यायचं होतं विक्रोळीमध्ये, दिलात काय तुम्ही? हा? अरे आता तुमच्यासाठी करू, मला काय बोललात? तू आता परक्याचं धन झाली आहेस, आता माझ्या धनाशी काय संबंध नाही उरला. तुमचा माझा काय संबंध उरला नाही, आधीच सांगून ठेवते. या नियमानुसार या बिलाशी पण आमचा काही संबंध नाही. चला हो. थांबा. असं कसं काय? मी एकटे भरायचं का? अरे वा. 1 मिनिट. पाहिलं? आता मला बोलायचंय. याचा चंद्रा नाही मला बोलू द्या. गप्पा मला करा. चेतो. तुम्हाला काय 1 मिनिट तुम्हाला काय वाटतंय तात्याने सगळे पैसे आमच्यावर उधळले? वहिनी नीट बोला जरा. मी नाही बोलणार. मला बोलायचं ते बोलणार. बोलू द्या मला. मी तात्यांचा किती खर्च आहे महिन्याचा माहितीये का तुम्हाला? पंप असतो, गोळ्या असतात, ते आम्ही नाही करत तात्यांचा. चंद्रा का बस. नाही का म्हणून मी गप्पा बसायचं? नेहमी तोंड दाबून बुक्यांचं म्हण मीच का खायचं? मी नाही करणार. आवाज कमी कर. मान का बस. दादा हे असं ऐकून घ्यायचं सगळ्यांचं करा. आणि हे पंप मारतात ना इथे, छातीत गेला पाहिजे ना. नाही झुरळांवर मार, पालींवर मार. हे कशाला करतात ते? हा पंप छातीतला आणि पालींवर मारण्याचा किती किमतीत फरक आहे माहितीये का? ते नाही दिसत यांना ना. वहिनी ते काढायची गोळ्या गरज कशा नाही. घेतात? ती गोळ्या कशा घेतात? स्टाईली मारायच्या. नाही तर काय? वय बी नाही स्टाईल अशाकडून अशी गोळी घेतात ती. सगळ्या गोळ्या खाली पडतात. 25 गोळ्यांची डबी असते, 15 गोळ्या खाली पडतात, 10 जेमते पोटात जातात. मग बिघडणार ना हार्ट. वर म्हणतात नेम नाही लागला. कसा लागेल नेम माणसाचा? जाऊबाई झालं तुमचं रडगाणं गाऊन. आम्ही काय बोलत नाही म्हणून झालं. आम्ही बोलायला लागलो ना अख्खा दिवस जाईल. आम्ही तिकडे साताऱ्यात किती कामं करतो, किती जाऊ द्या. कष्ट करतो आमचं ऐकूला आम्हाला सांगा. माहिती. जाऊ सोड, जाऊ. आणि एवढं असेल तर मग या जावयांना सांगा ना. त्यांनी एवढी मोठी नोकरी आहे, वर खर्च आहे, वर कमाई आहे, त्यांना करायला सांगा. हे कशाला करतील वहिनी? मग कुठून आणायचे आम्ही पैसे सांगा हे ना. बोलूच नका आता. हळू बोला ना, ए, ए, म्हणजे ए, असं सोनू, ऐकून घ्यायचं खाली बस. सगळं. खाली बस. खाली बस. हे बघ आतापर्यंत पोरगी आहे म्हणून ऐकून घेतलं. काय केलं माझ्यासाठी तात्यांनी? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? दोघांच्या लग्नात पैसे उधळले, माझ्या लग्नात काय नवऱ्याला काय दिलं माझ्या? ते दादाच्या लग्नात काय ते लेंग्याचा कपडा भेटलेला तो दिला वय माझ्या नवऱ्याला. बरोबर आहे. लेंग्याच्या कापडाचा शर्ट शिवलो तुम्ही, नाडी इथे आली. हा लोक मला विचारतात भो इकडं का लावलाय? काय उत्तर द्या? काय उत्तर द्या? काय चाललंय? अरे वाचा ना. आता बोलताय जरा थांबा एक अरे मिनिट. भांडू नका, शांत जरा. बिल भरल्याशिवाय पेशंटला घेऊन जाता येणार नाही. तेव्हा तुमच्याकडे नको आम्हाला. ए सावत्या. अरे काय बोलताय? नाही तसं पण काय उपयोग आहे त्यांचा? तरी मी सांगत होते तात्यांना ना चिंता बाबांकडे घेऊन जाऊया, पण नाही. बाबांनी एका बुक्कीत हात बरं केलं असं यांचं. तुझ्या बाबाला एका बुक्कीत बरा केला पाहिजे. ते बिल कोण भरणार ते सांगा. मला वाटतं सगळ्यांनी भरूया. मॅडम मी काय म्हणतो, काय? ह्यांना तुम्ही वॉर्ड बॉय म्हणून इथे ठेवू शकता काय? नाही कसं आहे, वाटेल ते बोलतोय हा माणूस. कसं आहे,
पैसे पण फिटतील आणि इथेच राहतील ना, म्हणजे जरा काय शांत टेन्शन बस ना. ऐका ना, मग तसं असेल तर माझ्या मामांकडे एक आयडिया आहे. काय? ते सांगत होते मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या असतात ना, तिथे औषध काम करतं का नाही करत बाबा, याच्यासाठी माणसं लागतात टेस्टिंगला आणि त्याचे पैसे पण देतात. तात्या जाल काय तिकडे? उंदीर आहे मी वाचा रे, माझ्यावर एक्सपेरिमेंटल करणार आहे. असं नाही, काय बोलतो? नाही, थांबा, पैसे मिळते. मी काय म्हणतो मॅडम, एका किडनीवर माणूस जगतो ना, हो जगतो का? यांच्याकडे 2 आहे. रमेश तुझ्याकडे पण आहे 2 वासाड्या, तू विक ना. तात्या हे बघा नका उगत ताक करू, बसा तुम्ही. बसा तुम्ही. काय होऊन जाईल इथलं इथं साठल उठं, काय प्रॉब्लेम नाही. 2 वर्ष एका किडनीवर राहावा, काय प्रॉब्लेम आहे? कोण बोललो 2 वर्ष मी जगणार आहे? कोण बोलला? तात्या मी 2 वर्ष जगणार, कोण बोललो वासाऱ्यांनो? असं वाटलं. तात्या मला वाटलंच होतं वासाऱ्यानं तुमचं काय जे चाललंय ना, मी म्हटलं बघूया. तुमचं प्रेम असं उफाळून जे चाललं होतं ना, ते माझ्या लक्षात आलं. नर्स मॅडम, खरं बिल सांगा त्यांना. रविल म्हणजे खरं बिल 4,35,000 झालंय. म्हणजे तात्यांचा मेडिक्लेम आहे 5 लाखाचा, त्याच्यात ते नील झालंय आणि वर त्यांच्या औषधांचा खर्च पण क्लिअर झालाय. मग हे 12 लाख आम्हाला काय सांगितलं? खोटं कशाला बोलले हो तुम्ही? ऍक्च्युली त्या दिवशी मी तात्यांना म्हणाले किती छान फॅमिली आहे तुमची, सगळे किती मस्त प्रेम करतात तुमच्यावर. तर म्हणाले गंमत करू, तुम्ही बिल 12 लाख सांगा, मग कळेल माझी पोरबाळ काय लायकीची आहेत. सॉरी पण कळलं मला. असो, डिस्चार्ज पेपर्स क्लिअर झालेले आहेत. तुम्ही घरी जाऊ शकता तात्या. अरे थँक हा आणि म्हणजे या काय? परत भेटायला मला. ऑब्विसली इकडेच येणार, कुठे जाणार मी? विसरू नका. आता घरीच जाणार, अजून कुठे जाणार? तुम्ही पण नाही ती चिंता बाप कुठं जवळ ठेवू नकोस, कुठं पण लाट पडेल, उडून मारू. तसं नाही, घाटकोपरला आपल्या घरी चला जरा निवांत. घाटकोपरला घरी, हा जरा ते घर माझ्या नावावर आहे, हा लगेच खाली करायचं. अहो, तात्या लांबरा जाऊ ते जरा चला सातारा चला जाऊ सात लांबरा तू तर मग एका बुक्कीतच जमिनीत गाडीन तुला. चला. आणि तू तर तू निघ इथून, माझ्या घरातून निघ इथून, हा, माझ्या घरातून निघ. मी जावंय, मी ऑलरेडी दुसऱ्या घरात राहतो. इथून निघ वासाऱ्या तू. तात्या चला आमच्याकडे चला तुम्ही. आणि फार फोरीन तुला तर ना पोरगी पोराची लाज वाटते मला. आता हे सगळं विकणार आहे, त्याचे पैसे आले का वर्ल्ड टूरला जाणार आहे, थायलंडला. असं आम्ही असंच बोललो. वा वा वा, धमाकेदार परफॉर्मन्स आणि फार भारी सादरीकरण. तुम्ही कचा भांडलात, पण तरी देखील या परफॉर्मन्सबद्दल आम्हाला गोड कमेंट्स ऐकायला आवडतील. प्रसाद दा. अप्रतिम. सचिन मोट्यांची कॉन्सेप्ट आणि भूषण शेलार यांनी लिहिलं, दोघांसाठी टाळ्या. भूषण शेलार अजून आम्ही समोरासमोर आलो नाही, पण माझ्याकडनं निरोप द्या की हळूहळू ते आता इतके छान मुरायला लागलेत आपल्या. आज भूषण आलाय आपल्यासोबत, भूषण आहे आपल्यासोबत. भूषण से हाय. भूषण ये. प्लीज भूषण. जोरदार स्वागत करूया भूषण शेलार यांचं. प्लीज कम. भूषण, मला फार आवडायला लागलं आहे तुझं लिखाण आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी सामावल्या असतात, कौटुंबिक, सामाजिक, विनोदी. तुझं ऑब्झर्वेशन किती आहे हे पण तुझ्या लिखाणातनं बरेचदा कळतं. त्यामुळे मला आवडतं आहे तुझं लिखाण आणि हळूहळू तू ज्या पद्धतीने फुलत चाललं आहेस त्याचंही खूप कौतुक वाटतं. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. संपूर्ण टीम कडून तुला शुभेच्छा भूषण. अत्यंत एनर्जेटिक आणि काय म्हणूया उत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. तिन्ही कुटुंब इतकी चापलूस, इतकी डॅम्बिस, पण ती सगळ्यांचं कॅरेक्टरायझेशन अफाट होतं, अफाट. चेतू ते मधला पॅच आउटस्टँडिंग केलास तू. मजा आली. आणि प्रिया पण खूप मस्त. म्हणजे जरासुद्धा अशी भनक नाही लागली की ह्या प्लॅनमध्ये तू सहभागी आहेस. अल्टिमेट. अरुण, ही सगळी टीम आणि ह्यांचा सगळा परफॉर्मन्स एका बाजूला आणि तुझी रशियाची रिॲक्शन एका बाजूला. अरुण, तू ला जवाब आहेस यार. थँक्यू. अप्रतिम. मजा आली, मजा. सोनाली ताई. भूषण, तुझं खूप कौतुक. मला प्रचंड आवडलं स्किट. मला तर वाटतं की हा सिनेमा होता छोटासा. तुम्हा सगळ्यांची कामं अप्रतिम, सुपर्ब. वा वा वा.
मंडळी, अंगठीच्या साक्षीनं लोकांना प्रेमाच्या आणाभाका घेताना आपण नेहमीच पाहतो, पण आज इथे या मंचावर अंगठीच्या साक्षीनं एक वेगळाच फारच रंगणार आहे आणि त्यामुळे आपल्याला भरपूर गंमत येणार आहे. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्य कलाकारांना. अहो ते आले नाहीत अजून. येतील. ते येत नाही तोवर पुढे कसं जायचं? अगं दमदार ना, केलाय ना फोन त्यांना, आता का आपल्या हातात आहे, येतील ना. आले आले. कोण गेलं? आमचे अण्णा. अण्णा अण्णा मला सोडून का गेला तो अण्णा? मला घेऊन जायचं ना अण्णा. मी इथे एकटा काय करू अण्णा? असं काय करतो अण्णा? अरे थांबा हो, थांबा ना. अरे सावरा स्वतःला, नाही तर बॉडी पडेल ना अंगावर. त्यापेक्षा जेवढी भूमिका अंगावर पडली आहे ना तेवढीच करा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी MH न्यूजमध्ये कार्तिक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत अण्णासाहेब जगताप यांच्या निवासस्थानी. काल रात्री त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना आपण भेटणार आहोत. तर आपण अण्णांचे कोण? मी त्यांचा मुलगा. अच्छा, तर काय सांगाल, काल रात्री नेमकं काय झालं? काय सांगणार हो, त्यांचं जाणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. म्हणजे रात्री एकदम नीट होते ते, एकदम धडधाकट. काल रात्री इंग्लिश पिक्चर बघत होते. इंग्लिश पिक्चर बघून अण्णा रात्री काल गेलेले आहेत. अरे नाही हो, नाही, काय बोलता तुम्ही? इंग्लिश पिक्चर बघून मरेल का माणूस? तसं मराठी पिक्चर बघून पण मरू शकतो, पण तसं काही झालं नाही. एका रात्रीत हो त्याचं नव्हतं झालं. अण्णा हो त्याचं नव्हतं केलं, आणि निघून गेला तो अण्णा. आलं मी इथं एकटा काय करू अण्णा? सावरा ना. हे तुमचे लहान भाऊ का? नाही, मग हे कोण? माहित नाही. इथे कशासाठी आलेत? तो असतो का? बापरे. बरं मला सांगा, रात्री नेमके अण्णा कसे गेले? ऍक्च्युली त्यांना रोज रात्री बाथरूमला जायची सवय होती. काल फक्त ते दार चुकले आणि फ्रीज मध्ये जाऊन बसले. हल्ली त्यांना कंट्रोलच होत नव्हतं ना हो, नुसती काही करायचे. त्यात किचन मध्ये ना आमचं भलतं मोठा फ्रीज आहे. त्यांचं वय 84 होतं. त्यात त्यांचं होकायंत्र आहे ना पार तुटलेलं होतं, त्यांना दिशाच कळायची नाही. बाथरूमचं दार उघडायच्या ऐवजी फ्रीजचं दार उघडलं आणि फ्रीज मध्ये जाऊन बसले. सकाळी चहा करायचा म्हणून मी दूध हवं तर फ्रीज उघडला, हाताला कडकडना लागले. मंडळी, आधी कडकनाथ, आता कडक अण्णा. अरे नाही नका हो, असं नका बोलू ना. खूप चांगले होते ते, खूप चांगले होते. त्यांचा स्वभाव आहे ना एकदम असा मृदू होता. रात्रभर फ्रीजमध्ये राहून त्यांची बॉडी अशी कडक झाली होती. अर्धा तास मी इस्त्री मारत होतो तरी सरळ होत नव्हती हो. शेवटी कोणाची तरी फोनची रिंगटोन वाजली, भिगे होट तेरेची. तेव्हा कुठे बॉडीने आपला कडकपणा सोडला. त्यांना ते गाणं खूप आवडायचं. कळायचं काही नाही, पण तासन तास बघत राहायचे. मला म्हणायचे, सब इंडस्ट्री एक तरफ, इम्रान हाशमी एक तरफ. गेले. खूप खूप मोठे होते, पण जनसंपर्क दांडगा होता त्यांच्या. त्यांना भेटायला खूप मोठे मोठे नेते, सेलिब्रिटी येणार आहेत. वा वा. तर मंडळी, समीर चौगुले द कॉमेडी स्टार इथे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. ते अण्णाच्या पार्थिवाकडे जात आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन आता ते घेणार आहेत. अरे
अरे देवा. अण्णा अण्णा तुम्ही का गेलात अण्णा अण्णा सावरा स्वतःला सावरा स्वतःला. अण्णा माझ्या अण्णा अण्णा मला आशीर्वाद द्या मला अण्णा घे. अण्णा हो, सर गेले गेले सावरा. समीर सर, समीर सर, अण्णांबद्दल तुम्ही काय सांगाल? सॉरी, मी कंट्रोल चुकला माझा, पण अण्णा माझ्या खूप जवळचे होते. अण्णा माझे गॉडफादर होते. लहानपणापासून खूप शिकलोय अण्णांकडून मी. त्यांचे चित्रपट बघत बघत मी लहानाचा मोठा झालो. त्याचा पहिला चित्रपट 22 वर्षांपूर्वी मी बघितला होता. चोळा चोळा बाम चोळा, सिल्वर जुबली चित्रपट झालेला होता. काय बाम चढला होता अण्णांनी त्यात. मग तेवढा बाम कोणी नाही चोळला अख्ख्या इंडस्ट्रीत. त्यानंतर त्यांचा चित्रपट आला मैं हूँ फंबल नंबर 1. सेटवर यायचे ना अण्णा त्यावेळेला कैसा आया देखिए असं बोलायचं माहितीये. काय करू नये हे तो चित्रपट बघून आम्हाला खूप शिकलो. कळत नकळतपणे खूप काही शिकून गेले ते. त्यानंतर त्यांनी चित्रपट केला होता घंटा शक्य नाही. होता माहिती कोणता? घंटा शक्य नाही. मिशन इम्पॉसिबलचा मराठी रिमेक होता घंटा शक्य नाही. खूप जबरदस्त. ते नेहमी माझ्या खांद्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे कोण आहेस तू? मग मी बघितलं अरे तू आहेस का असे मला म्हणायचे. आणि म्हणायचे की तुझ्यात खूप टॅलेंट ठासून ठासून भरलेला आहे. तू एक दिवस मोठा अभिनेता नक्की होणार. मग तुम्ही कधी बनणार? बनणार. अण्णांचे आशीर्वाद असतील तर मी नक्की बनेन. अण्णा या तुमच्या मिसेस, तुम्ही काय सांगाल अण्णाबद्दल? नाही मी काही सांगणार. मला तर आता जस्ट कळलं अण्णा फ्रीजमध्ये अडकून गेले. पण नाही वाईट वाटलं. म्हणजे एकेकाळचा चॉकलेट हिरो शेवटी चॉकलेट आईस्क्रीम झाला. होय वा. समीर सर, येतो मी. सुखी राहा. हो. मोठ्या व्हा. चला 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 जायचं ना आपल्याला हॉटेलमध्ये. एवढं अति करता तुम्ही? अरे करावं लागतं ग. तुमचे सख्खे आजोबा गेले होते तेव्हा तरी इतके रडला होतात का? नाही रडलो पण करावं लागतं. की कॅमेरे होते तिकडे मीडियाचे. एवढा कॅमेरा जवळ होता. करणार नाही बाबा, करावं लागतं. एवढं करावं लागतं. काय ना त्यामुळे फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोअर्स वाढले की कामं वाढतात. हा नियम आहे सध्याचा इंडस्ट्रीचा. तुला नाही कळणार. करावं लागतं. काहीच कळत नाही. झालं आता तुमचं सगळं खोटं खोटं वागून. सगळं झालं. चला आता भूक लागली आहे. भूक भूक आयुष्यभर भूक भूक आता करते. जेवणावर प्लीज काही बोलू नका. एक मिनिट. काय काहीतरी भूक भूक भूक. काय झालं? अंगठी कुठे? मला काय माहिती तुमच्या पोटातली अंगठी. मला काय माहिती. इथे होती ना अंगठी. आकार जरा. अंगठी कुठे? अरे अंगठी होती ना कुठे गेली? मला काय माहिती तुम्ही. ओ माय गॉड. तिकडे तर रडला तर तिथे गेली नाही ना अडकली. अरे बापरे, त्यांच्या डेड बॉडीच्या बाजूला कुठेतरी फुला बिलात पडली की काय? अरे काय माणूस आहे. हिऱ्याची अंगठी तुम्ही तिकडे अडकवलीत. होय चुकून. तुम्ही आताच्या आता जा अण्णांकडे अंगठी मागा. असं एकदम नाही. काय अंगठी काय मागा? अण्णांना अंगठी द्या असं म्हणू? अण्णांकडे गेले ते. अण्णांकडे मागा म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडे मागा की तिकडे अडकली खाली कुठेतरी. आणि असं नाही मागू शकत. कॅमेरा आहेत तिकडे. बरं नाही दिसणार ते. लाईव्ह दिसेल लोकांना हा अंगठी शोधतोय. अरे पण मग काय
3 लाखांची अंगठी अशी स्वा करून टाकायची का? आई काहीतरी आयडिया सुच. मला माहितीये ना, माझ्या बाबांनी आपल्या लग्नानंतरची पहिली संक्रांत होती तेव्हा दिली होती. मला माहिती आहे म्हणे. हिऱ्याची अंगठी आहे. हो, माझ्या माहिती. बाबांनी दिली. होय, होय, होय. मागून घेतली होती ना. होय, होय, घेतली. मला अंगठी पाहिजे. आपण घेऊया. मला अंगठी पाहिजे. होय, होय, ऐक, ऐक, मला- ऐक. तुम्ही चला. आई ऐक नको अगं म्हणे आत्ताच जाऊन आलो आपण थोडं म्हणे अगं ऐक मला अरे तुम्ही परत आले सर? परत आले? हो, त्यांना अण्णांची खूप आठवण येत होती. आम्ही जिन्यात गेलो आणि ते हुंदके देऊन देऊन रडायला लागले, तर मग ते आलो आम्ही. तेवढे नातेसंबंध होय. अण्णा अण्णा अरे काय करता काय करता काय करता? अरे असं नका करू. अण्णा का सोडून गेलं अण्णा काय करताय? अहो असं नका करू, असं नका करू ना हो. अण्णा काय सोडून गेले अण्णा हो सर, हो सर नका ना हो. नका ना हो. आता नाही चल चल नाही चल नाही शोधली मी नाही अरे, म्हणजे मला अंगठी माझ्या बाबांनी दिलेली. शोधली मी नाही 3 लाखांची हिऱ्याची अंगठी आहे. आता कुठे जाऊन बसली मला माहिती नाहीये. ती शोधता येत नाही का तुम्हाला? बहुतेक मी असं फिरवलं तेव्हा बहुतेक तोंडात बिंद कोणात केली असेल, मग आता कशी खाण्याची? मला मला अंगठी माहित नाही. पाहिजे. थांब थांब आपण काहीतरी आयडिया करूया. ओय पिपी अरे हाय पिपी तू केलंस का अंतिम दर्शन? हो मी दाखवतो हॉल इकडेच आहे ये, नाही, ये. मला माहिती आहे इथेच आहे, समोरच आहे ना, दिसतोय. हो हो अरे अरे नाही काय झालं दादा? अंत्यदर्शन नाही की काय? बरं आहेस ना? अरे काय झालंय मी मगाशी अण्णांच्या अंगावर झोपलो जरा रडलो तर माझी सोन्याची हिऱ्याची अंगठी पडली अण्णांच्या बाजूला. इकडे हारबीर आहेत ना कुठेतरी गेली मला तर सापडत नाही. मी एकदा चेक केली. तू त्यांना भेटायला चाललायस ना? हा पण तू जरा एकदा चेक करशील का? मी हा, अरे please. असं काय अंतिम दर्शन? अरे कर रे माझ्यासाठी तेवढं कर प्लीज दादा, अरे. हे बघ अंतिम दर्शन कर आणि झोप आणि जरासं रड आणि आजूबाजूला चाचपण. हा मी ठीक आहे मी करतो. हा. पण तुला का कॅमेरा दिसला राती करायचं असतं? अरे ठीक आहे ना चल त्या साईडला बघ या. अरे तुम्ही हे परत आले? हो हो ते याला दाखवायला आलो. हा हॉल नमस्कार नमस्कार सर. सर पिपी 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 अरे काय चाललंय तुझं? काय चाललं कळतं काय तुला? उगाच काहीतरी करायला सांगतोय का? अरे गेला हा? अरे मी तुला सांगितलं होतं चेक आई शपथ सांगतो तो गेला. तुमचे सगळे मित्र तुमच्यासारखेच कसे आहे तो? मला अंगठी पाहिजे. थोडं थांब, आपण थोडा विचार करूया. ऐक, ऐक, चल, ऐक, विचार ऐक, करायला ऐक, नको आता. मला अंगठी पाहिजे. ऐक 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 अरे तुम्ही परत परत येत आहे तुम्ही? अण्णांना कधी हलवणार? त्यांचे भाऊ येत आहेत, ते आले की हलवू. कुठून येत आहेत? लंडनहून. लंडन लंडनहून येत आहेत? हो हो हो. अरे बापरे. ते निघालेत पण काय ना फ्लाईट लेट झाली आहे तर 8-1 तास लागतील. 8 तास. हो हो. मग तोपर्यंत अण्णा हलणारच नाहीत का? नाही म्हणजे असं थोडे पण हलणार नाहीत का? नाही हो. नाही, असं कुशीवर पण नाही होणार का? अरे कमाल करतायत यांना सांग. अण्णा होय अण्णांना मला पाठीवर घ्यायचंय. काय बोलताय? काय बोलताय तुम्ही? का बरं? जेवंत असताना त्यांनी मला सांगितलं होतं चौगुले मला तुमच्या पाठीवर बसून हे घ्यायचे कांदा बटाटा खायचे. नाही ना. अण्णांना घ्यायचं. अरे नाही हो. सोडा, सोडा, काय करताय तुम्ही? सोडा सोडा. काय चालू आहे तुमचं सर? असं नका करू ना. आवडीची हेळसांड करताय तुम्ही पार. हेळसांड नाही हो. अरे नका ना हो. गेले ते. काय चालू आहे? गेले ते. आपण एक काम करूया का? आपण हे डिओ मारूया का? हा, डिओ मारूया ना आपण. वासेल, बॉडीला वास येईल. वास येईल. 8 तास वाट बघायची. अरे नका. नाही सांगितलं तुम्हाला. हो काय करताय तुम्ही? नाही सांगितलं ना तुम्हाला. हो चला निघा बरं तुम्ही. अरे निघा ना. आले मोठे सारखे सारखे येत आहे. तुम्हाला वेगळं सांगू का? जा ना तुम्ही. जा ना. चल काढले तू का थांबलीस पण? वने चल काहीतरी आयडिया सुचेल आपल्याला. थांब थांब.
तुम्हाला कळतं का हो मिसेस चौगुले निघा बरं एवढं काय दुःख झालं माझी अंगठी मला पाहिजे. डेड बॉडी दुसऱ्यांदा मेली असती आता. लाज आहे लाज. नाही लाज ऐक मी प्रयत्न कशाला एवढा विलाप करायची काय गरज होती. प्रयत्न केले ना मी. तो मीडिया समोरचा खोटा खोटा विलाप आपल्याला 3.5 लाखाला पडलाय. जरा बरा अभिनय केला असता तरी फॉलोअर्स वाढतात. अरे हो पण आता मला माहिती नाही ना असं होईल म्हणून. मूडचा सगळं हे करून टाकलं. रिलॅक्स आता थांब काहीतरी आयडिया सुचेल. किती वाजले बघा. आतले किती काय वाजले की घड्याळ राहिलं तिकडे बॉडीच्या बाजूला घड्याळ राहिला. या 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 आई शपथ घड्याळ राहिलं. घड्याळ पण राहिलं. हो मी आणतो अंगठी पण राहिली. होय होय होय. त्या म्हाताऱ्याबरोबर मर ना जाऊन कुठेतरी. अरे असं काय करतेस तू. अंगठी आणि घड्याळ पाहिजे. थांब 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 अंगठी आणि घड्याळ आत्ताच्या आत्ता पाहिजे. अंगठी आणि घड्याळ. थांब 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 मला दोन्ही थांब, पाहिजे. मी घेतो मी बनायचं. थांब थांब अण्णा ते एका बुक्कीत मारून टाकेन चल अशक्य परफॉर्मन्स होता पण अशक्य ते शक्य करून दाखवता तुम्ही. मिशन इम्पॉसिबलचं ते मराठी व्हर्जन नाव पण मला खूप आवडलं. जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स. थँक्यू प्रसादा. वा वा अफाट संकल्पना होती आणि डेडली सादरीकरण होतं. विराज इतका डेडली अभिनय तू आजपर्यंत कधी केला? मजा आली. श्याम्या मस्त मृणाल ते सुरुवातीला पदर तसाच ठेवून बोललीस ते फार इंटरेस्टिंग वाटलं. मजा आली खूप. बने सुरुवातीचा जे टायमिंग होतं ना आल्या आल्या ते लाजवाब होतं. त्याच्यासाठी एकदा टाळ्या. वनिता मस्त. सम्या खतरनाक. म्हणजे त्याच्यावर पडून त्याला उचलून बिचलून वाटेल ते केलेस तू त्याच्याबरोबर. पण विराज तरी तू हल्ला नाहीस. तुझं खूप कौतुक विराज. व्हेरी डिफिकल्ट. सगळ्यांचा सांघिक उत्तम परफॉर्मन्स होता. स्किट उत्तम. मजा आली खूप मजा आली. मंडळी आपल्या सासरच्या लोकांबद्दल तक्रार घेऊन एक गृहिणी आली आहे एका पोलीस स्टेशनमध्ये. बघूया पोलीस त्याच्यावर काय ऍक्शन घेता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. हॅलो हा सावंत बोला. काय ते व्हॅलेंटाईन डेच्या धाडी टाकायला गेलात ना. कोण सापडलं काय. आपल्याच राऊत साहेबांचा मुलगा सापडलाय. कोण ओंकार राऊत. अरे देवा. ऐका सावंत सोडा त्याला जाऊ द्या. अहो जाऊ द्या ओ. अहो दरवर्षी नवीन मुलीसोबत सापडतो तो आणि नेमकं व्हॅलेंटाईन डेला सापडतो आणि तेव्हाच तुटतं त्याचं. नको जाऊ द्या हो. त्याला काय नियतीनेच मारलं. आपण कुठे मारायचं. जाऊ दे. हो हो. आणि ऐका हो सावंत ते बघा जरा पोलिसांची पोरं बिरं पकडली असतील नका पकडू. कुठे जातील पोरं प्रेम करायला. हा आपल्या पोलीस लाईनीतली घरं एवढीशी छोटी छोटी ते कुठे भेटणार. जरा सांभाळून. प्रेमाचा दिवस आहे प्रेमाने करा. हा चला बाय. एक मिनिट एक अरे काय करताय. काय करतोय काय. कपल पकडायला गेलात ना. हे कोण घेऊन आलात. आयशी भावाचा कपल. हा हो काय ते काल म्हातारीने कंप्लेंट केली होती बघा. हा हीच ती दोघा. ती काल म्हातारी आली ती. हा ही आता पळून मुलगा आणि सून मला छळते मारले. तिला ऍडमिट केलं आता. नाही ना शेतात 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 बाजूला बाजूला. लाज नाही वाटत. इकडं बरा. म्हाताऱ्यांना त्रास येतात लाज नाही वाटत का रे. तसं काही झालेलं नाही साहेब. ते उगाच घेऊन आली आम्हाला इथं. काय नाव काय तुमची. नाव काय. मी मदन टिल्लू. तू ग. मी राजनंदिनी मदन टिल्लू. माझी बायको आहे. मी यांची बायको आहे. माझे मिस्टर आहेत. आम्ही नवरा बायको आहे. अरे रे लाज नाही वाटत. स्वतःच्या आईला तू मारतोय. तिला ऍडमिट करावं लागलंय. डोक्याला लागलंय तिच्या. नाही ना ती तिची पडली ना साहेब. आम्ही नाही ढकलली तिला. आज सगळं म्हातारी इथे रडत रडत सांगत होती, मोरे 8 टक्क्यानं. ऐकून घ्या ना साहेब. ऐकून घ्या ना साहेब. साहेब ऐकून घ्या ना. राग काढता तुम्ही.
काय तिने माझ्या कपाटातून दागिने चोरले. कोणी माझ्या सासूने. म्हणजे काल ती म्हातारी आली तिने माझ्या आईने म्हणजे हिच्या सासूने दागिने चोरले. चोरले. बरं वाटत नाही हो. म्हातारी एकदम सुजवळ दिसत होती. अगदी साधी हो म्हातारी. जरा ओळखायचं कसं आपण तेच कळत नाही. तोंडाने साधी सुधी दिसते, साधी बोडे दिसते, तशी नाही ती एकदम बेरकी आहे. ती ढालगाची एक नंबरची. तिने माझी चोरी केली कपाटात. नाही मोरे लिहून घ्या लिहून घ्या. लिहून घ्या. एक मिनिट आणि आईने थांबा ना काय लगेच आईने सुरू कर. थांबा रा ऐका ना आधी काय केस आहे. आईने इथून सुरुवात कराल. तू रडू नको तू ऐक. तू रडली ना मी बघणार नाही. पोलीस स्टेशन आहे काय आहे? माझी बायको एकदम साधी बुडी आहे हो. सगळे तिला चुकीचं समजतात. तिने काही नाही केलं. रडू नको तू तुमच्या बोल. सासूने दागिने चोरले तुमच्या कपाटात. आणि माझ्यावरच चोरीचा खोटा आरोप घेतलाय त्यांनी. बरोबर ओके मला सविस्तर सांगा. एक काम करा ती दागिन्यांची पावती असेल ना ती जमा करा. हा मोरे त्या आधी दागिन्यांची पावती आहे ती साहेब पावती आईकडे असेल ना. येडायस का रे. तुझ्या दागिन्यांची पावती आईकडे कशी असेल. दागिने आईचे आहेत ना. त्याच्या आईला म्हणजे रे नाही, मला कळलं नाही. एक मिनिट. मी सांगते कसं. दागिने आईचेच. आई दागिने का चोरेल. मी सांगते कसं आहे काय झालं. मी रडू नको. रडू नको तू बघणार नाही. पोलीस स्टेशन आहे काय आहे? कोणतेच वाढवलं केस काप नाही इथे आधीच सांगतो. काय झालं साहेब. काय झालं माझ्या सासूने म्हणजे माझी एक सासू ना अंघोळीला गेली होती. तर मी तिच्या खोलीत गेले. आपलं बा नाही का म्हातारा माणूस येतं आपलं येऊन जाऊन नजर असावे बा आपल्या म्हाताऱ्या माणसावर. दुखलं खुपलं पडली बिडली चढली काय झालं तर म्हणून मी आपली तिच्या खोलीमध्ये गेली होते. तर माझी सासू अंघोळीला गेली होती. तर तिथं बेडवर नाही का तिने डबा ठेवला होता. त्या डब्यामध्ये पाटल्या होत्या बांगड्या होत्या सगळं होतं. दागिने बिगिने सगळे ठेवले होते. तर मला आता बाई माणूस म्हणलं सोनं नाना आपल्याला केवढं आवडतं. मला त्या तिच्या त्या पाटल्या आवडल्या. मला आवडल्या. मी उचलल्या आणि त्या मी माझ्या कपाटात नेऊन ठेवल्या. तर हे सगळ्याला झाले 6 महिने बरं का. आता 6 महिन्यांनी माझ्या सासूला याद आली का बा तो डबा कुठं गेला बरं. मग आम्ही दोघं घरात नसताना माझ्या सासूनी माझ्या कपाटातून तो डबा चोरला. पाटल्या चोरल्या आणि उलटा माझ्यावर खोटा आळ घेते का मी चोरले म्हणून. अगं मग बरी आहेस ना. तूच चोरलेस ना तिचे दागिने. नाही ना. आई गेली ती आंघोळीला. मग ही गेली. हिनं बघितला पसारा दागिने होते. मग हिला आवडले. मग हिनं उचलले आणि तिच्या कपाटात नेऊन ठेवले. मग आईनं ते कपाटातले दागिने चोरले. आम्ही नसताना. तो काही डोक्यावर पडलात का रे. आधी काय बोलताय स्वतःच ऐका. त्या म्हातारीने तिचेच दागिने परत घेतले. तिच्यावर कसा गुन्हा दाखल करू. हा बिंडो कुठचे खोटं बोलताय. नाही ना. हे खोटं बोलतात. केस लिहून घे. म्हातारीची केस काय आहे मला सांग. हा काय तिच्यावर केस टाकताय तुम्ही. लाज वाटते. तिने काय मारहाण केली आहे काय छळ केलाय तर वेगळी गोष्ट आहे. करण मारहाण करण. मी नाही तिच्या उलट्या पेकटात मारीन आणि मग तिचीच वाकडे करून टाकीन कंबर. साधी नाही मी राजनंदिनी. हो काय लाज वाटते का आई बद्दल बोलतो. हो काय करतोस. नाही तू बस. म्हातारी आहे पण तशी ढालगच. तू बस ती तशीच आहे ती. हा अन्याय सहन करील ती राजगनंदिनी कसली. कोण कसली. अन्याय सहन करील ती राजगनंदिनी कसली. एकदा बघ. अन्याय सहन करील ती राजगनंदिनी कसली. नाही बोलताय तर कशाला बोलतोस राजनंदिनी. गप आपलं बायको बोल ना. नाही ना त्याच्यात मजा नाही ना. एकदम सोपं होऊन जातं. अरे सोप्पं मग तेच बोल ना. गंजन कशाला करतोय. तेच म्हणतो काय काय हे काय मध्येच नाही. ती चिडली ना. माझी बायको चिडली का ती मला पण झणझण होती. म्हणून मी तिच्या जवळ जात नाही ना. लग्नाच्या पहिल्या रात्री आहे ना मी काय होतंय. नाही, ती चिडली ना की कधी कुठून कसं काय अंगावर येईल सांगता येत नाही. म्हणून मला अशी दचकण्याची सवय लागली. तर लग्नाच्या पहिल्या रात्री आहे ना मी हळू जाऊन मागून तिचे डोळे बंद केले. का तशी पद्धत आहे ना. काय तशी पद्धत आहे ना. पद्धत आहे. त्याला आमच्या वेळी मला कुणी कसं नाही सांगितलं. मी आमच्या वेळी कसा पहिला तरी डायरेक्ट कडी लावली होती ना. पद्धत ही चांगली आहे. अरे डोळे मिटायचं वय झालंय तुमचं. मागून डोळे कसले बंद करताय.
चॅलेंज चॅलेंज करतायत इथे इथे करून आधी आठवतं मग मला सांगता. बाबा त्या पुढचा सांग मान हल्लो होतो कशाला तर मी पुढचा काय झालं लग्नाच्या पहिल्या रात्रीनं ते कळलं मला डोळे बंद केले. हा. माझ्यावरच राग काढला ना, माझा हातच मोडला. अरे देवा 6 महिने ना मी हात गड्यात टाकून होतो. हा, एका हातानं सगळी कामं करीत होतो. ऐका हाताने म्हणजे म्हणजे जेवण खाणं बाकी सगळे काम आहे ना साहेब. मी आहे ना तबला वाजवतो. तबला 3 महिने हा. हात बरा होईपर्यंत 3 महिने तबला मी एकाच हातानं वाजवत होतो. एकाच हातात? हो. कसं काय डग्गा तोंडानं वाजवत होतो ना. नाही ना. काय कसा वाजवतो डगा चांगला तापला याच्या शालूचं गाणं होतं काय वाजवतो ना. बोलू का म्हणा. हा. अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना भोगली नाही अंडी. यायला काय इथे काय रंगारंग कार्यक्रम चालू आहे. आ पोलीस काय हे काय पुरे कोण आहात तुम्ही? कोणी पोलिसांमध्ये भरती केलं हो तुम्हाला? मानला पाहिजे टाइमपास करतोय तो दोघा नाटक आहे. चल बाबा एक मिनिट काय करताय तुम्ही? तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटून राहील. एक काम करा तुम्ही माझ्या नंडेला विचारा. ती सांगन तुम्हाला तिच्या आईचे कारनामे सांगन माझी नणन. खरं तर ती काय ती पण तसली तशीच आहे ती. आईले की सारख्या वारके दोघी पण. तू रडू नको. तू रडली ना बघ मी बघणार नाही. पोलीस स्टेशन आहे काय. लय झालं तुझं आधीच सांगतोय. खूप झालं तुझं. तुम्ही माझ्या नंदेचे पण कंप्लीट लिहून घ्या. लिहून घ्या तुम्ही. नंद्याची काय कंप्लेंट? माझ्या नंदेने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. काय जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय साहेब अटेम्प्ट द मर्डर मलम नवशेख मलम तो तुमच्या तोंडाला लावा. कलम 109 मलम 900. काय करू मोरे जरा शांत बसा ना तुम्ही. कलम कलम एक मिनिट एक मिनिट बाई म्हणजे तुम्ही काय म्हणताय की तुमच्या खुनाचा प्रयत्न केला? हा तिने माझ्या शिऱ्यामध्ये काय केलं गुंगीचं औषध टाकलं आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. 3 दिवस झोपून होते साहेब. 3 दिवस. मी सुद्धा 31 डिसेंबरला 3 दिवस झोपून होतो. 2 जानेवारीला उठलो का नाही. तुमचं काय चाललंय मोरे मध्ये? काय चाललंय म्हणजे पोलिसांना झोप नको. सगळी लोक जेव्हा झोपतात ना तेव्हा पोलिसच जागे असतात. काय समजलं मोरे तुम्ही बोलताय ना ते खूप उदात्त आहे पण तुमच्या तोंडून आल्यामुळे त्याच्यावर हसायला येतं. लाज वाटली ह्या काय नाही करताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एक मिनिट बाई आय एम सो सॉरी. म्हणजे पुढचं काय तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला माझ्या नंदेने. मोरे म्हणजे डोमेस्टिक वाल्यांच्या केस अजूनही चालू आहेत. गुन्हेगार ओळखायचे कसे? नाही नाही सर, आपण किती पण म्हटलं ना बाई शिकली प्रगती. गबरे खाली बस. बाई मला सांगा सविस्तर सांगा. सांगते हा, माझी सविस्तर नणन बरं का बबलू ताई. हा. बबलू ह्यांची बहीण. माझी मोठी बहीण. बबलू ताईने काय केलं ती दिवाळीला घरी आलती तर तिने मला शिरा जबरदस्तीने खायला घातला बरं का. म्हणजे ते गुंगीचं औषध घातलं होतं का त्या शिऱ्यात. तो शिरा मला जबरदस्तीने खायला घालायचा प्रयत्न केला त्या बबलू ताईनं. आता मला सांगा माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर नाही बरोबर. माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर जिम्मेदार कोण? मला सांगा मी घेतो सगळं लिहून घेतो FIR. फक्त त्या नंदेला तुमच्या यांचा जो डबलू ताई आहे त्यांची बबली ताई तिला शिरा बनवताना कोणी पाहिलं असेल ना? कोणला? बबलू ताईला. हा तिला शिरा बनवताना पाहिलं असेल ना? ढेबरीला माजली खाऊन फुगीर भरती. तिला काही येतं का काय? तिला जात हालता येत नाही. तिला उठ म्हणलं तरी उठत नाही. 8 तास एका जागी बसून असते साहेब. तुम्हाला सांगते अडचा आकडा काढून ठेवलाय जमिनीला. अडचा आकडा असं भगदाड पडलं एवढं. बसून असती आली की काही काम करते एका कामाला हात लावत नाही. नुसती बसल्या जागी येत मला ती सोडत असते. ऑर्डरही सोडत असती. जरा शिरा आण ग. जरा उफ आणते का उफमा. फवे आणते का फवे. दातात वाफा काढते अशी त्यांची बबलू ताई आहे. काही काम करत नाही. अशीच बोलती ती. मग? लहानपणी तोंडावर पडली होती ना जीभ दातात आलती तेव्हापासून अशी बोलती. मग काय काम करत नाही ती. शिरा तिने नव्हता बनवला. अरे शिरा कोणी बनवला होता? शिरा मीच बनवला होता ना. हा म्हणजे कळलं तुम्हाला. तिने तिच्यावर डायरेक्ट संशय येऊ नये म्हणून यांनी बनवलेल्या शिऱ्यामध्ये तिने गुंगीचं औषध टाकलं. नाही ना गुंगीचं औषध मीच टाकलं होतं ना.
काय एक मिनिट मला शिरा कोणी बनवला होता? मीच बनवलं होतं ना. गुंगीचं औषध कोणी टाकलं? मीनच टाकलं होतं ना. आणि ते गुंगीचं औषध टाकलेलं शिरा कोणाला खायला देणार? आईला ना. अरे म्हणजे तू तिला मारायचा प्रयत्न करत होती? अरे तुला कळतंय का ही तुझी बायको आहे ना, एक नंबरची चाबरी आहे. नाही ना. अलगच आहे ती बाई. ए, काय झालं मी तुम्हाला सगळं सांगतो बघा. बबली ताई आमची दिवाळीला आली होती घरी, बरोबर आहे ना? सणासुदीला घरी यायला पाहिजे ना, तर आपडा चोपडा चांगली साडी जरीची मी तिलाच नाही का दिली ना आम्ही. सगळं केलं पण तिचं काय, ती ना हार्ट पेशंट आहे. ती ना अशी जागेवर झोपून राहते, तिला काम जमत नाही, दगदग जमत नाही. त्याच्यामुळं ही काय म्हणली की तिला काही काम सांगण्यापेक्षा ना तिला शिरा आवडतो. त्याच्या शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध टाकून तिला आराम करायला सांगू ना. 3 दिवस ती आराम करीन आणि हिला पण काम पडणार नाही. असं झालं. अरे म्हणजे ए तुला कळतंय का रे? कळतंय तुला? बायकोच्या प्रेमात आंधळा झालायस. ही बाई तुझं घर संपवायला निघाले, तुला कळतंय का? तुझ्या त्या बहिणीला ही शिऱ्यात मोरे एक काम करा, यांचा गोंधळ चाललाय, यांच्या बहिणीला बोलून घ्या. तिला बोलवा, तिचा काय सोक्ष तिच्या समोर लावून टाकू, तिला बोलून घ्या. तुझी बहीण कुठे राहते? कोण? बबली ताई. हा ती बबली तिला काय बोलून घे. आपलं काय सापडलो काय तुझा? काय कल्पना नाही. काय कल्पना नाही म्हणजे विहिरी ढकलल्यापासून ती काही दिसत नाही. बराच काय बोलतोस तू? विहिरीत ढकललं म्हणजे कोणाला? बबली ताईला. कोणी ढकललं? विहिरीत ढकललं म्हणजे? एक मिनिट, तसं नाही. अरे तसं नाही. तुला रडू नको. तसं नाही ना, माझी बायको आहे ना, रागेची नंदिनी ना, काढाच्या पुढचा विचार करते. मी तिला घरातून काढायचा विचार करा आधी. साहेब गप्प बसा. नको, बोलू नका, गप्प बसा. साहेब मी तुम्हाला सांगतो, तुमची थोडी गफलत होती. म्हणजे ढकलायचं अहो तिने विहिरीत ढकललं बोलताय तुम्ही? ढकललं म्हणजे तसं नाही हो. आता माझी म्हणजे मारण्याचा हिशोब नाही ना. मला वाटलं हे झालं इथे. ऐका हा बोल. सगळं सांगतो बघा. माझी बबली ताई आहे ना, ती हार्ट पेशंट आहे ना, जागेवर उठू शकत नाही. हा तर काहीच काम करत झालं मगाशी, पुढे बोल. हा काहीच काम करत नाही. तर या सगळ्याचा राग म्हणून तिच्या सासरच्या माणसाने तिला उद्या विहिरीत ढकललं तर असा विचार केला मी काढायचा. ते पुढचा विचार केला बघा. तिला जे विहिरीत ढकललं तर तिला पोहता आलं पाहिजे ना. म्हणून मग आम्ही तिला, म्हणजे हिनं सांगितलं म्हणून तिला आम्ही विहिरीमध्ये ढकलून दिलं. ढकलून दिलं. मग ही काय म्हणली की आपण तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. किती आरडाओरडा का करीना लक्ष नाही द्यायचं. कारण म्हणतात ना, पाण्यात पडलं का पोहायला शिकता येतं. हे म्हण आहे. 4 दिवस झाले अजून हातपाय मारत नाही, अशी पडून राहिली. एवढी आडशी आहे. अरे मूर्खा, तुला कळतं का? तुझ्या बायकोने तुझ्या बहिणीला मारलंय, ठार मारलंय. तिला विहिरीत ढकलून बुडवून मारलंय. तू नाही ना, आता भोपळा बांधून असेल तर माणूस कसा बुडेल ना. अच्छा म्हणजे भोपळा बांधला होता. हे सांग ना यार तू आधी. सांगितलं ना, हिनच हे आधी सांगायचं ना. रागनंदीनच बाजारात जाऊन माझ्या ताईसाठी असा एवढा मोठा दुधी भोपळा आणला होता. तो तिच्या पोटाला बांधून ढकललं. बापाने दुधी भोपळा लावून पोहला होता. अरे तो मोठा लाल भोपळा असो. मोरे यांनी यांच्या बहिणीला मारलं. हिने एक काम करा, लवकर पोलीस पाठवा. तिकडे बॉडी आहे का बघा, आणि यांना आधी हात टाका. वा वा वा, अतिशय वियर्ड कपल होतं आणि हिलेरियस झाला परफॉर्मन्स. मस्त मस्त ना. मग बघा हासराचे काय म्हणतात प्रसाददा? मस्त मजा आली, छान होता विषय. मला गंमत अशी वाटली की पशा आहे, मोरे आहे, नमा पण आहे, पण हे सुरकीचं स्किट नाही आहे. त्यामुळे एक वेगळीच गंमत होती ह्याच्यात. आणि हे केस वाढवण्यामागचं कारण कळलं नाही मला. हे दिसतंय छान आणि विचित्र दिसतंय, पण छान दिसतंय. पशा मस्त, मोरे मस्त, मजा आली. सोनाली ताई, नक्की ही कोण आहे? गाजर नंदिनी, बाजार नंदिनी, सहकार नंदिनी, हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण ही जोडी बघायला खूप मजा आली, तुझी आणि ओंकारची. फारच छान, खूप मजा आली. नक्की कुणी कुणाला मारलंय आणि कुठे कोण बुडलंय ते शोधून काढा. सुपर्ब. येस, ॲब्सोल्युटली आणि स्टनिंग. हास्य जत्राचं पोलीस स्टेशन फार आवडलं, डोळा मारलेलं. वा वा, खरंच गोड आहे. थँक्यू टीम. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची.
भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.